हाय फ्रेंड्स, आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा स्टडी करतोय. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फर्स्ट केसमध्ये आपण काय बघितलेलं आहे की पॉइंट मास. सपोज इमेजिन करा पॉइंट मास बॉडी किंवा बॉब टाईड टू ए स्ट्रिंग. ओके, आणि त्या स्ट्रिंगसाठी आपण काय काय काढले बघा. अप्पर मोस्ट, लोअर मोस्ट आणि हॉरिझॉन्टल पोझिशनला आपण काय काय काढलेले. अप्पर मोस्ट पोझिशनची आपण जी व्हेलॉसिटी काढली ती काय अंडर रूट आरजी. ओके, लोअर मोस्टची स्पीड किती काढलेली अंडर रूट 5 आरजी आणि मिडचं किती काढले किंवा हॉरिझॉन्टल पोझिशनचं किती काढले अंडर रूट 3 आरजी. हे आपण काल इथपर्यंत बघितलं. त्यांच्यामधला टेन्शन डिफरन्स सुद्धा आपण काढला होता. टेन्शन डिफरन्स बिटवीन लोअर मोस्ट आणि अप्पर मोस्ट किती असतो 6 cmg. ओके, आणि नंतर आपण वेगळ्याच क्वांटिटीज फाइंड आउट केल्या. आज आपल्याला सेकंड केस बघायची. त्या अगोदर परत एकदा सांगतो, जस पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, बॉडी मूव्स फ्रॉम लोएस्ट पोझिशन किंवा लोअर मोस्ट पोझिशन टू अप्पर मोस्ट पोझिशन, इट्स वेलोसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. विच कंपोनेंट्स इज रिस्पॉन्सिबल. mg sin थीटा काय करतो, हा mg sin थीटा बॉडीच्या वेलोसिटीला किंवा स्पीडला तो काय करतो, अपोज करतो. इट्स मूव्स फ्रॉम डी पोझिशन टू ए पोझिशन्स. जिथून वेलोसिटी कमी 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 होत जाते. आणि ज्यावेळेस बॉडी मूव्स फ्रॉम uppermost position to lowermost position, this component helps the speed काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. ओके, स्पीड इथं मिनिमम असतं आणि स्पीड इथं काय असतं मॅक्झिमम. आपण हे बघितलेलं ऑलरेडी. ओके, हे स्ट्रिंग साठी बघितलं. नाव मिनिमम व्हेलॉसिटी पाहिजे अप्परला अंडर रूट आरजी. द स्ट्रिंग डज नॉट बिकम स्लॅकन. जसं आपण VCM परफॉर्म करत असेल तर स्ट्रिंगला एवढी मिनिमम व्हेलॉसिटी पाहिजे की स्ट्रिंग काय झालं पाहिजे, स्लॅक म्हणजे असा लूज होणार नाही लक्षात. ओके, समजा आपण एक बकेट घेतलेली आणि त्याच्यामध्ये वॉटर आहे. ओके, आणि ती जर बकेट जर आपण फिरवली अशी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स, ह्या पोझिशनला आल्यानंतर अप्पर मोस्ट पोझिशनला आल्यानंतर वॉटर डज नॉट फॉल्स. का फॉल्स होत नाही ते आपण बघू. आपली केस 1च चाललेली अजून. इमेजिन करा तो वॉटर आहे. ओके, तर आता मी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवतोय लाईक हियर. हे लोअर मोस्ट पोझिशन आणि हे अप्पर मोस्ट पोझिशन. जसं अप्पर मोस्टला येईल तर वॉटर काय होणार नाही, फॉल्स होणार नाही. ही बकेट पूर्ण उलटी होईल. लुक ॲट हियर. व्हाय वॉटर डज नॉट फॉल्स, हे आपल्याला स्टडी करायचं. वॉटर का फॉल्स होत नाही तर बघा काय होतं. ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे इथं ज्यावेळेस असेल बी पोझिशनला वेट कुठं असतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. ओके, आणि टेन्शन कुठं असणार, इकडे असणार. हीच सिच्युएशन आपण वरची स्टडी करू. ज्यावेळेस वेट कुठं असणार आहे, डाऊनवर्ड्स. ऍक्च्युली वॉटर फॉल्स व्हायला पाहिजे, पण वॉटरच्या वेटला कोण बॅलन्स करते, वॉटरच्या वेटला इथं कोण बॅलन्स करते तर सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणता फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स, mv²/r. त्यामुळे वॉटर डज नॉट फॉल्स. सेंट्रीफ्युगल फोर्स काय करतोय, सेंट्रीफ्युगल फोर्स आपण शिकलो. सेंट्रीफ्युगल फोर्स कसा असतो, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. तो फोर्स कुठं असणार, ह्या दिशेला असणार. त्यामुळे वॉटरच्या वेटला आता कोण बॅलन्स करते तर हा सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल असणार वेट ऑफ वॉटर्स. आणि देअरफॉर mv²/r इज इक्वल असणार आहे mg. ओके, त्यातला हा m कॅन्सल होईल आणि v²/r इज इक्वल टू g. आणि v² काय मिळेल rg आणि v काय मिळेल अंडर रूट rg. एवढं मिनिमम स्पीड पाहिजे ऍट हायस्ट पोझिशन तरी वॉटर जाणार नाही, डज नॉट फॉल्स. ओके, हे तुम्हाला माहितीसाठी सांगितलेलं आहे फक्त. हे आपले फर्स्ट जी केस होती, पॉइंट मास. हा जो पॉइंट मास होता तो कशाला बांधला होता आपण, स्ट्रिंगला. आणि त्याच्यामध्ये बघा आपण लोअर मोस्टची व्हेलॉसिटी काढलेली, अप्पर मोस्टची व्हेलॉसिटी काढली, मिडची काढली. परत आपण टेन्शनचा सुद्धा डिफरन्स बघितलेला आहे. ओके, आता आपल्याला सेकंड केस बघायची. हे जे इक्वेशन्स आहेत ते ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. ओके,
VCMच्या पहिल्या केसमध्ये सगळे एक्सप्रेशन आहे. आपण सेकंड केस बघणार आहे. सेकंड केस बघा, ही फर्स्ट केस होती. आपण सेकंड केस फक्त इथं काय करणार आहे, सेकंड केस ओके. पॉइंट मास किंवा बॉब टाइट टू ए रॉड. रॉड ओके. आता ह्याच केसमध्ये काय म्हणायचं, सपोज हा असा रॉड आहे ओके, आणि इथं आपण पॉइंट मास बनणार आहे, पॉइंट मास. आणि हा रॉड असा काय करणार आपण व्हॅलिड करणार आहे ओके. आणि हा सुद्धा काय करणार आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. बघा हा इमॅजिन करा, हा पॉइंट मास आहे आणि हा रॉड आहे, इट्स लाईक रिजिड, बरोबर आहे ओके. आणि तो असा व्हॅलिड करणार आहे. बघा आता डिफरन्स काय, स्ट्रिंग, ही जी स्ट्रिंग आहे, इमेजिन करा स्ट्रिंग आणि रॉड आहे इमेजिन सपोज. ह्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय बघा. द बेसिक डिफरन्स बिटवीन सेकंड कंडिशन साठी बघतो आपण, सॉरी सेकंड केस, केस 2. द बेसिक डिफरन्स, द बेसिक डिफरन्स between string and rod, right, is that the string, अगोदर राइट करतो मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. the string needs some tension at all points, including at the uppermost point. Thus, a certain minimum speed is necessary at the uppermost points okay. In the case of string, म्हणजे अप्पर मोस्टला स्पीड किती असतं, अंडर रूट आर्च. बघा रॉड आणि स्ट्रिंग मध्ये काय बेसिक डिफरन्स आहे. द बेसिक डिफरन्स बिटवीन स्ट्रिंग अँड रॉड is that string needs some tension. स्ट्रिंग कसे, ज्यावेळेस आपण स्ट्रिंग ज्यावेळेस फिरत होतो, बॉब बांधून स्ट्रिंग फिरत होते, त्या सगळ्या पॉइंट्सला टेन्शनची आवश्यकता गरज आहे. बघा स्ट्रिंग आणि रॉड मधला मी फरक सांगतोय. पहिल्या केसमध्ये स्ट्रिंग बघितली होती, दुसऱ्या केसमध्ये आपण काय बघतोय, रॉड ओके. बेसिक डिफरन्स काय, स्ट्रिंग नीड्स सम टेन्शनची आवश्यकता ऍट ऑल पॉइंट, सगळ्या पॉइंट्सला टेन्शन पाहिजे. जरी आपण एका केसमध्ये टेन्शन 0 सांगितलं अप्पर मोस्ट ओके, इन्क्लुडिंग ऍट द अप्पर मोस्ट पॉइंटला सुद्धा काय पाहिजे, टेन्शन थोडंसं पाहिजे. टेन्शन का पाहिजे स्ट्रिंग साठी, जर प्रत्येक पॉइंट्सला टेन्शन जर असेल तरच हा पार्टिकल काय करणार, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय करणार आहे, परफॉर्म करणार आहे. जर वर जर टेन्शन नसेल तर स्ट्रिंग काय होईल, अशी लूज पडेल, स्लॅक ओके. थोडं टेन्शन पाहिजे अप्पर मोस्ट, म्हणजे सगळ्या पॉइंट्सला टेन्शन पाहिजे अप्पर मोस्ट पॉइंट. आणि त्यासाठी जर टेन्शन पाहिलं असेल तर आपल्याला काय पाहिजे, मिनिमम स्पीड पाहिजे अप्पर मोस्ट पॉइंटला ओके. सर्टन मिनिमम स्पीड इज नेसेसरी ओके अप्पर मोस्ट पॉइंट. आणि ते स्पीड किती असतं, अंडर रूट आर्च, एवढं तर स्पीड तिथं पाहिजे ओके. सगळ्यात महत्त्वाचं बघा. आणि इन द केस ऑफ रॉड ओके, द कंडिशन इज नॉट नेसेसरी. रॉड साठी कंडिशनची आवश्यकता नाही, कारण अप्पर मोस्ट पॉइंटला रॉडला स्पीड काय असतं, 0 असतं. अप्पर मोस्ट पॉइंट फॉर रॉड स्पीड काय असतं, 0, बिकॉज रॉड इज रिजिड. रॉड हा रिजिड आहे, आणि इथल्या ज्यावेळेस तो इथं येईल त्यावेळेस इट इज नॉट नेसेसरी
स्पीड इमेजिन करा. प्रॅक्टिकली तर स्पीड काय राहतं, 0 राहतं. हा बेसिक डिफरन्स आहे. येते लक्षात. हा असाच फिरणार आहे लक्षात. रॉड्स हा पॉईंट ऑब्जेक्टचं जे स्पीड असणार वेगळं असणार आहे, 0 असणार अप्पर मोस्ट पॉईंटला. आणि आता आपल्याला स्पीड कुठलं काढायचं, लोअर मोस्टला पॉईंटला स्पीड असणार. येते लक्षात. लोअर मोस्ट आणि हॉरिझॉन्टलला स्पीड असणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं केस सेकंडमध्ये. ओके, बघा सेकंड केसमध्ये रॉडचं समजलं. बेसिक डिफरन्स काय स्ट्रिंग आणि रॉड मधला. स्ट्रिंगला ज्यावेळेस आपण स्ट्रिंगची कंडिशन बघत होतो, स्ट्रिंगची केस बघत होतो, त्या सम टेन्शन आपल्याला काही टेन्शनची आवश्यकता आहे सगळ्या पॉईंट्सला, इन्क्लुडिंग द अप्पर मोस्ट सुद्धा. अप्पर मोस्टसाठी आपल्याला त्यासाठी कमीत कमी तिथं स्पीड पाहिजे आणि ती स्पीड किती असणार √rg. बट दिस कंडिशन इज नॉट नेसेसरी फॉर रॉड्स. ओके, नाव वी हॅव टू फाइंड. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे, रॉडसाठी लोअर मोस्टचं स्पीड काढायचे. बघा, टू फाइंड VP स्पीड काढायची. मग बाय युजिंग दिस एक्सप्रेशन, आपण ऑलरेडी एक्सप्रेशन्स बघितले. बघा कोणते एक्सप्रेशन्स, इक्वेशन नंबर दिस एक्सप्रेशन्स, राईट. 4rg इज इक्वल टू v²b मायनस v²a. ऑलरेडी आपण पहिल्या केसमध्ये बघितलेले. आता इथे मला सांगा हा काय 0, आपण रॉडसाठी बघतोय. मग 4rg इज इक्वल टू v²b हा करणार आहे 0. ओके, and therefore v²b is equal to 4rg, and therefore vb is equal to √4rg and vb is equal to 2 into rg. फॉर्म्युला लक्षात ठेवा. रॉडसाठी लोअर मोस्ट पोझिशन किती असणार आहे, रॉडसाठी म्हणतो लोअर मोस्ट पोझिशन फॉर रॉड. आणि लोअर मोस्ट पोझिशनसाठी रॉड आहे. इथलं जे स्पीड असणार आहे किती असणार आहे 2 √rg. इथं स्पीड किती असणार आहे 0 असणार आहे. किती असणार आहे rg. आता इथलं स्पीड काढू आपण, सी किंवा डी पॉइंट्स. मोबायझिंग इक्वेशन दिस स्ट्रिंगचं इक्वेशन बघा. टू फाइंड VC or VD, therefore 2rg is equal to v²c minus v²ra. जे हा व्हिडिओ बघतायत त्यांच्या सांगतो, हे ऑलरेडी इक्वेशन्स आपण स्ट्रिंगसाठी काढलेत, आपण रॉडसाठी बघतो. हा काय असणार आहे, रॉडसाठी अप्पर मोस्ट व्हॅल्यूसाठी काय 0 आहे. प्रॅक्टिकली काय असते 0 असते, बिकॉज रॉड इज रिजिड. 2rg इज इक्वल टू v²c हा करणार आहे 0. therefore v²c काय असणार 2rg and therefore vc काय असणार आहे √2rg. आपल्याला काय मिळेल √2rg. ओके, आता आपण टेन्शनचा डिफरन्स बघू. टेन्शनचा डिफरन्ससाठी वी यूज दिस इक्वेशन्स. ओके, इक्वेशन नंबर 6 मग काय असणार आहे TB मायनस TA इज इक्वल टू 6 mg. हा टेन्शनचा डिफरन्स असणार आहे. किंवा आपण काय करू, हे इक्वेशन टेन्शन हे अप्पर मोस्ट आणि लोअर मोस्ट मायनस करू. बघा, TB मायनस mg मायनस TA प्लस mg इज इक्वल टू काय असणार आहे v²b. ओके, सॉरी mv²b आहे, mv²b अपॉन r आणि मायनस mv²a अपॉन r. हा मायनस आत मल्टिपल TB मायनस mg मायनस TA मायनस mg इज इक्वल टू mv²b म्हणजेच काय 4rg. आणि हा काय आहे, हा काय दिस इज 0. हा पूर्ण काय होईल, हा 0 होईल. म्हणजे हा mg काय होईल TB मायनस TA मायनस 2mg आणि r कॅन्सल म्हणजे काय मिळेल आपल्याला 4mg
आणि हा जर तिकडे गेला तर काय प्लस, म्हणजे TB मायनस TA इज इक्वल टू 6mg. डिफरन्स मात्र सेम आहे स्ट्रिंग साठी आणि रॉड साठी सेम डिफरन्स आहे, फक्त वेलॉसिटीज काय वेगवेगळ्या आहेत. हा रॉडच्या वेलॉसिटी, ह्या काय स्ट्रिंगच्या वेलॉसिटी. सिंपल आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण दोन केसचा स्टडी केलेला आहे. एक आपण पॉइंट मास कशाला बांधलेले, स्ट्रिंग साठी बांधलेले, आणि दुसरे आपण कशासाठी बघितले, रॉड साठी. स्ट्रिंगचं ऑलरेडी आपण लेक्चर बघितलेले, काय टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे आपल्याला ते कंटिन्यू करता आलं नव्हतं. ओके, राईट डाऊन.